श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपल्या जीवनात चढ उतार सुरूच असतात, पण अशा काही गोष्टी आहेत जे की नकळत आपल्या हातातून घडतात आणि त्याचाच परिणाम आपल्या घरावरती होतो, म्हणजेच आपल्या वास्तूवर होतो। आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचा सामना करावा लागतो, म्हणजे आपल्या घरामध्ये अडचणी येतात जे की पैसा टिकत नाही किंवा आर्थिकदृष्ट्या पाहायला गेलं तर कितीही घरामध्ये माणसं कमवणारे असली तरी पण पैसा येतो घरात, पण पैसा टिकत नाही। येण्याआधीच जाण्याचा मार्ग ठरलेला असतो किंवा आपले चांगले दिवस असतात, महालक्ष्मीच्या कृपेने आपले दिवस चांगले असतात, पण काही अशा गोष्टीमुळे जे की आपल्या नकळत हातातून घडत असतात त्यामुळे आपली हळूहळू वाईट दिवसाचा सामना करावा लागतो किंवा बरकता येत नाही घरामध्ये। अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, तर त्या कशामुळे येतात ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपल्या घरामध्ये अशा काही तुम्ही घरात वस्तू असतात की त्या रिकाम्या ठेवल्या तर नक्कीच आपल्यावरती काही आर्थिक अडचणी येतात, लक्ष्मी टिकत नाही किंवा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही। वास्तुदोषाला ह्याच गोष्टी जबाबदार असतात असं वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं। मग त्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या घरामध्ये रिकाम्या ठेवल्या तर घरामध्ये नकारात्मकता वाढत जाते आणि आपली हळूहळू बरबादी व्हायला चालू होते। तर सर्वात प्रथम अन्नधान्याचे भांडे आपल्या घरामध्ये, आता म्हणजे आपण जे धान्य खातो ते धान्याचे भांडे जे असतात ते कधीही रिकामे ठेवू नका। ज्यावेळेस तुम्हाला आता आपल्या घरात राहतो म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी माहीत असतात की आता संपत आलेलं आहे, तर त्या आधीच तुम्ही आणून ठेवत जा, कारण कधीही घरामध्ये म्हणजेच धान्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये असं वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील किचनमधलं जे मीठ आहे, जे आपण मीठ दररोज वापरतो ते मीठ सुद्धा कधीही त्या भरणीतलं संपू द्यायचं नाही। संपण्याआधीच तुम्हाला मीठ आणून ठेवायचं आहे किंवा ती मिठाची भरणी कधीही रिकामी ठेवायची नाही। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं हळद ही लक्ष्मीला प्रिय असणारी आहे, त्यामुळे आपल्या घरामधली हळदसुद्धा कधीही संपू देऊ नका। संपण्याआधीच तुम्ही आणून ठेवत जा। ते हळदीची भरणी जी आहे किंवा हळदीचं जी भांडं आहे तुम्ही त्यामध्ये हळद ठेवता ते सुद्धा कधी रिकामं ठेवू नका। हळद आणि मीठ ह्या ज्या वस्तू आहेत ते लक्ष्मीच्या आवडते आणि जवळचं नातं आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा आपण हळदीचा मिठाचा वापर करून लक्ष्मीला प्रसन्न करतो किंवा उपाय तोडगे देखील आपण करत असतो। त्यामुळे घरातलं मीठ आणि हळद ज्याच्यामध्ये तुम्ही ठेवताय, म्हणजे कोणी भरणीमध्ये ठेवत असेल किंवा डब्यामध्ये ठेवत असेल किंवा मसाला डब्यातली सुद्धा कधीही रिकामा ठेवायचा नाही। डब्बा पण रिकामा ठेवायचा नाही, हळदीचा आणि मिठाचा पण डब्बा रिकामा ठेवायचा नाही। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बादली, आपल्या बाथरूममधली जी बादली असते ती तुटलेली नसावी। त्याचबरोबर कधीही तुम्हाला जर नवीन बादली घ्यायची असेल तर तुम्ही निळ्या रंगाची बादली वापरत जा आपल्या बाथरूममध्ये, कारण वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की नकळत त्या आपल्याकडून चुका घडतात आणि अशा काही गोष्टीचा सामना आपल्याला नंतर करावा लागतो। तो म्हणजे आर्थिकदृष्ट्या असू द्या किंवा कोणत्याही तुमच्या अडचणी, दैनंदिन जीवनातील अडचणी सुद्धा याचा सामना आपल्याला करावा लागतो। त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार बाथरूममधली आपली जी बादली आहे ती सुद्धा चांगली व्यवस्थित काळ्या रंगाची सुद्धा नसू नये। अगदी छोट्या आणि महत्त्वाच्या असणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, ह्याला जर आपण म्हणजे दुर्लक्ष केलं तर त्याचे परिणाम सुद्धा आपल्यालाच भोगावे लागतात। त्यानंतरची गोष्ट म्हणजे की ती बादली जी आहे आपली बाथरूममधली ती कधीही रिकामी ठेवायची नाही, तिला पाण्याने भरलेलं असावा, रिकामी बादली कधीही ठेवू नये। त्यानंतरची वस्तू म्हणजे तिजोरी, आपली तिजोरी जी आहे जिथे आपण सोनं वगैरे ठेवतो, त्याचबरोबर पर्स आपली पर्ससुद्धा कधीही रिकामी ठेवू नये। त्याच्यामध्ये थोडे का होईना पैसे ठेवावे, चिल्लर ठेवावी, पैसे जरी म्हणजे नोटा जरी नाही ठेवल्या तरी पण चिल्लर तरी ठेवावी। आपली पर्स तिजोरी स्वच्छ असावी, कचरा वगैरे किंवा इतर म्हणजे जे काही गोष्टी आपण ठेवतो त्या अजिबातही तिजोरीमध्ये ठेवायच्या नाहीत किंवा पर्समध्ये सुद्धा ठेवायच्या नाहीत। ज्या रिकाम्या गोष्टी असतात जे की आपण पर्समध्ये, बऱ्याच महिलांना सवय असते बडीशोप ठेवणे किंवा दवाखान्याचे बिल ठेवणे किंवा कोणतीही वस्तू आपण एखादी खरेदी केली तर त्याचं बिल ठेवणं, अशा वस्तू आपण पर्समध्ये अजिबात ठेवू नका। याने आपल्या लक्ष्मी मातेचा अपमान होतो, कारण पर्स ही आपल्याला पैसे ठेवण्यासाठी किंवा आपली तिजोरी जी आहे तिथं आपलं सोनं
म्हणजेच आपलं सोनं किंवा आपले पैसे ठेवत असतो। पैसा ही आपली लक्ष्मी असते, यामुळे आपल्या लक्ष्मीचा अपमान होऊ नये याच्यासाठी आपली पर्स तिजोरी स्वच्छ असावी आणि इतर गोष्टी ठेवू नका त्याच्यामध्ये, त्याने सुद्धा गरिबी येते। जर तुम्ही पर्समध्ये अस्वच्छता ठेवलेली असेल, आपली पर्समध्ये कोणत्याही वस्तू ठेवलेल्या असतील आणि त्याच्यामध्ये पैसे ठेवलेले असेल तर आपल्याला गरिबी येते, आपल्या महालक्ष्मीचा अपमान होतो। म्हणून आपल्या पर्समध्ये अशा इतर गोष्टी ठेवू नका। त्याचबरोबर पर्समध्ये कधीही चिल्लर ठेवत जा, 1-2 रुपये चिल्लर असावेत आपल्या पर्समध्ये। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवघरातील भांडे। आता जलपात्र किंवा आपण जे देवतांब्या, आता आपण काय करतो की पूजा झाल्यानंतर आपली देवपूजा झाली की आपण ते देवतांब्यातलं पाणी आणि ते जलपात्र जे आहे त्याच्यातलं सुद्धा पाणी आपण रिकामं करून देवापाशी नेऊन रिकामे भांडे ठेवतो। तर असे चुकूनही तुम्ही रिकामे भांडे करून देवापाशी ठेवू नका। किमान देवतांब्या जो आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी भरायचं, त्याच्यामध्ये तुळशीचं पान ठेवायचं आणि तो तांब्या झाकून तिथे ठेवायचा। कधीही देवघरातले जे देवतांबे असो किंवा जलपात्र कोणतंही पाण्याचं पात्र असू द्या, ते पूजास्थानी जिथं आपलं देवघर आहे तिथं रिकामं कधीही ठेवायचं नसतं। तर अशा काही बारीक छोट्या गोष्टी असतात की आपण त्या नकळत विसरून जातो। आणि त्याचबरोबर आपण ज्यावेळेस आपल्या किचनमध्ये प्रवेश कराल किंवा आपल्या किचनमधले जे काही रिकामे भांडे ठेवू नये सांगितलं त्याचं कारणसुद्धा आहे की आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा देवी मातेचा वास असतो आणि आपले अन्नपूर्णा देवी ही अन्नधान्याची देवता, त्याचबरोबर ऐश्वर्य सौभाग्य देणारी लक्ष्मी आहे। तर त्यामुळे आपल्याला तिचा आदर करणं सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असायलाच पाहिजे। त्याचबरोबर अन्नपूर्णा देवी जी आहे ती मूर्ती कधीही खाली ठेवू नका। तर तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे, वाटी रिकामी ठेवायची नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती पुन्हा ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।